शेतकरी नेते युवकांचे श्रद्धास्थान गणेश भाऊ निंबाळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज सागर सुखदेव कोतवाल आता एका बाजूने ते रिटायर्ड होत आहे आणि एका बाजूने पुन्हा टायर्ड व्हायला जात आहे. कारण रिटायर्ड तुम्हाला विश्रांती घेण्यासाठीची म्हणून ही कायदेशीर, नैसर्गिक आणि नैतिक सुट्टी होती. परंतु परमेश्वरानं तुम्हाला कदाचित इतकं तरुण बनवून ठेवलं आहे की तुम्हाला थकणं हे माहीत नाही आणि कदाचित त्यामुळं तुम्ही लगेच दुसरी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि तीही जबाबदारी तशी पेलण्यासाठी खूप अवघड आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि त्याच जबाबदारीच्या निमित्तानं एका बाजूनं विश्रांती घेण्याच्या शुभेच्छा आम्ही तुम्हाला द्यायच्या की दुसरी जबाबदारी घेतली म्हणून अभिनंदन करायचं. या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सागरदादा, सौभाग्यवती सागरदादा कोतवाल आणि त्यांचे पिताश्री आणि सर्वच व्यासपीठ, त्यामध्ये ज्यांनी आत्ताच नुकतंच मनोगत व्यक्त केले युवकांचे नेते राहुलदादा कोतवाल, त्यांच्या समवेत स्थानापन्न असलेले आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय वाघसाहेब, समवेत असलेले सुनील तात्या कबाडे, असलेली सर्वच मान्यवर मंडळी, कैलास मामा, वाघसाहेब आत्ताच बसले ज्यांनी मला काही काळ शिक्षक म्हणून चांगला आधार दिला, पाटील सर या ठिकाणी आहेत, सगळ्यांचंच मागच्या बाजूला कोतवाल साहेब, NDSTचे डायरेक्टर ठाकरे साहेब, सगळीच मंडळी, गुजराती साहेब, आत्ताच ज्यांचं सूत्रसंचालन चांदवडला, म्हणजे मी लहान होतो तेव्हाही त्यांचं सूत्रसंचालन ऐकायचो, तेव्हाही असेच दिसायचे, आत्ताही सूत्रसंचालन करतोय, थोडा मी वयानं मोठा झालो असं जाणीव होते, पण ते तसेच आहे. त्यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत. सगळ्याच व्यासपीठावरचं ज्यांचा नामोल्लेख करायचा राहिला त्या सर्वांचं स्वागत आणि देवासारखे तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मी सागरदादाचे या संमिश्र कार्यक्रमात अभिनंदनाच्या आणि शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो. खरं तर राहुलदादानं सांगितलं, मी बसलो होतो मागे, एखादा कार्यक्रम चालू असला की पुढे आला की विक्षेप होतो, म्हणून त्यामुळं पुढे येण्याचं टाळलं आणि तरी राहुलदादानं ती जबाबदारी माझ्यावर टाकली. पण ती जबाबदारी एवढी सोपी नाही. ते असं आहे ना, बोललं की वागावं लागतं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. डिजिटल युग आहे, जर आपण यात चुकलो तर लोक दुसरं लगेच त्याला सुभाषित लावून मोकळं होतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी जर पावले असेल तर बोले तैसा न चाले त्याची चेंदावी पावले. त्यामुळं पावले चेंदू नये यासाठी मी माझे शब्द नियंत्रणात तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आज ज्या पोलीस कॉन्स्टेबल पदावरती सागरदादा नियुक्त होत आहे त्याची 2 मार्कानं परीक्षा मी हुकलो आहे 2006ला. ज्या सैनिकाची तो त्या ठिकाणी विश्रांतीची ड्युटी घेण्यासाठी इथं आला आणि त्याचा कारकिर्दीचा कालावधी त्यानं सैनिक म्हणून त्या ठिकाणी घालवला, त्याही सैनिकाची माझ्याकडनं त्या ठिकाणी भरतीची प्रक्रियेमध्ये गुणांकन कमी मिळाल्यामुळं मी भरती नाही झालो आणि अलीकडेच एका भरतीला सामोरे गेलो, तिथंही लई गुण कमी पडले, तिथेही भरती नाही झालो. त्यामुळं भरती होण्याच्या प्रक्रियेत कदाचित आम्ही अपयशी असू, पण भरती झालेल्या सगळ्या तुमच्यासारख्या मान्यवरांकडून आम्हाला भरती होण्याचं काय कसं भासतं हे कदाचित शिकता नाही आलं, पण भरती होण्यानंतर मात्र तुम्ही समाजासाठी काय काय आपलं कसं वापरता हे आम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्या वेळेस म्हणून सैनिकाच्या कुटुंबातला व्यक्ती म्हणून ज्या वेळेस आपण सैनिकाच्या आयुष्याकडे बघतो, जेव्हा एखादा हल्ला होतो आणि टीव्हीला ब्रेकिंग न्यूज चालते किंवा बारीक पट्टी चालते, अमुक अमुक सेक्टरमध्ये अमुक अमुक ठिकाणी अतिरेक्यांचा हल्ला झाला, त्यावेळी ज्याच्या घरातला सैनिक असतो ना त्याचं काळीच किती चरकन कापतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यासाठी सैनिकाचं म्हणून जगावं लागतं. एकतर सैनिकाची भूमिका महानगरानं घेतलीच नाही कधी. सैनिकाची भूमिका त्यानं घेतली, ज्या बांधावर त्याचा बाप संरक्षण करतो देशाच्या पोटाचं, त्याच देशाच्या बांधावर जीवाचं संरक्षण करण्यासाठी बांधावरच्याच पोरग त्या ठिकाणी ती भूमिका घेतं. हे वेगळं सांगण्याची गरज नाही, त्याचे पुरावे सुद्धा आहेत. का हो, सैनिकाची अंत्ययात्रा नेमकी निघते तरी कुठून हो? मुंबईतून निघते, कलकत्त्यातून निघते, चेन्नईतून निघते की कुठल्या महानगरातून निघते? ती निघते काळखोड्यासारख्या गावातून, ती निघते डोनगाव सारख्या गावातून, ती निघते भायळ्यासारख्या गावातून, ती निघते चांदवड सारख्या एका छोट्याशा तालुक्याच्या गावातून. पण मला नाही वाटत ती निघते नाशिक, पुणे, मुंबई, कलकत्ता या ठिकाणून, कारण ती जबाबदारी मोठी कठीण आहे.
जीवश्च कंठच्च आहे. जीवश्च कंठच्च शब्द बोलायला सोपा आहे, पण तो जगायला मात्र अवघड आहे. ती जबाबदारी पेलून आपला सागर दादा आपल्यात आला, यासाठी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि ते स्वागत करताना परमेश्वराचे देखील आभार मानले पाहिजे की त्याचं पुण्य त्याच्या कामाला आलं. त्याच्या कर्तबगारीतून त्यानं देशाला सेवा देत असताना तो कुटुंबाला पाहायला मिळाला, हेही नसे थोडके. म्हणून त्याला आल्याबद्दल खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो. आणि पुढची जी जबाबदारी आहे, आता तिथं दोन गोष्टी आहे. इकडनं जीवश्च कंठच्च भीती होती, पण इकडं मात्र प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून सुद्धा जितका काटेकोर तिकडे ड्युटी केली तितकीच काटेकोर ड्युटी सागर दादाला या ठिकाणी करावं लागणार आहे. हे वेगळं नाही. शेवटी पोलीस कितीही चांगलं काम करू देत, पोलिसाच्या वाट्याला द्वेष आणि मत्सर हा आलाच. कुठे अपघात होऊ दे, पोलीस आधी जरी पोहोचले, साला यांना माहित होतं तरी हे अशा पद्धतीची गोष्ट टाळू शकत नाही. आणि जर लेट पोहोचले तर पोलीस नेहमीच लेट पोहोचतात असं होतं. एखाद्याच्या बाजूने न्याय झाला तर न्याय मागणारा, न्याय घेणारा कधीही पोलिसाचं कौतुक करत नाही. पण ज्याच्यावर बाजूने निकाल नाही गेला त्याच्या बाजूनं पोलिसाच्या नावानं बोटं मोडणं हे आलंच. काही अंशी त्याच्यात वास्तविकता असेलही, किंबहुना 90% असेल. काही गोष्टी तशा होत असाव्या, जनमानसात तशा गोष्टी उभारल्या जातात, पण मग त्याला काहीतरी पुरावे असतील म्हणून त्या उभारल्या जातात. पण जे काही चांगलं झालंय या क्षेत्रामध्ये, जे काही चांगलं होतंय, आपण असं म्हणूया वाईटातला वाईट 90% आहे, पण ते जे 10% आहे जे चांगलं आहे, ज्याच्यामध्ये वर्दीतला माणूस म्हणून ज्या बातम्या पेरल्या जातात, त्या वर्दीतला माणूस होण्याची संधी सागर दादाला या ठिकाणी आली आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. एकतर सुखदेव बाबांचे प्रयत्न फार वेगळे असतात. सुखदेव बाबांचे त्या ठिकाणी सामाजिक भान एवढं जबरदस्त आहे, जर एखाद्या वेळेस सागर दादा चुकला तर ते भान त्यांच्याजवळ सुद्धा दंड म्हणून, काठी म्हणून येईल. आणि त्याला सुद्धा त्या ठिकाणी शब्दांच्या रूपानं दंड केल्याखेरीज राहणार नाही. कारण त्या दंडातून दोनदा मी गेलोय. व्हॉट्सअपला मेसेज न पाहिल्यामुळे झालेल्या गैरसमजातून त्यांनी मला ज्या पद्धतीनं सुनावलंय त्यावरून सांगतो की ती असलेली त्यांची जी कामाची पद्धत आहे. सागर दादा तुम्ही तेवढे ध्यानात ठेवून पोलिसाची ड्युटी कराल हे मला मान्य आहे. आणि आज त्या पोलिसाची ड्युटी करत असताना जेही कठीण आव्हान आहे ते वेगळं सांगण्याची गरज नाही. पहिलं आव्हान काय आहे? आप्त स्वकीयांपासून वाचवून ड्युटी करावी लागेल. तू पोलीस झाला म्हणजे सगळ्यात जास्त फोन आमच्यासारखेच येतील. मी होतो सागर दादाच्या अभिनंदनाच्या कार्यक्रमात, म्हणून बघ बुवा तेवढा आपला माणूस सोडता येतो का, त्याच्यात काही घालमेल करता येते का, हे असलेलं माणसाचं मन जिंकण्याचं आमच्यासारख्याचं तंत्र तू किती तुझ्यामध्ये पेरून ठेवायचं हे तुला त्या ठिकाणी जपावं लागेल. आत्ताच राहुल दादानं सांगितलं की आमचा सागर दादा लक्ष भेदण्यामध्ये त्या ठिकाणी संघर्षातून मोठा झालेला आहे. निश्चित सैनिकाची त्या ठिकाणी मिळालेली जबाबदारी पेलणंच कठीण आहे, त्यानं ती पेलली आणि तो सुखरूप आपल्यामध्ये आला. एक लक्ष नावाचा सिनेमा आला होता, त्यामध्ये ऋतिक रोशन तो जो नट आहे त्याची ती मध्यवर्ती भूमिका ती साकारत असताना त्याच्या वडिलांसमोर तो बसतो आणि मला हे नाही करायचं, मला ते नाही करायचं. आज त्या भूमिकेला न्याय देत असताना वडील म्हणून त्यांनी दिलेला सल्ला सागर दादानं जसाच्या तसा अंमलात आणला. त्यांचा सल्ला असा होता की कोई भी काम छोटा या मोठा नहीं होता, खराब या अच्छा भी नहीं होता, चाहे वो घास काटने वाला हो, उसको सरीके से काटना आता है ना, तो उसके काम में उसने अपना व्यक्तिगत जितना भी कौशल्य दिया है वो होता है उसका कार्य, वो होता है उसका काम. माझ्या मते तू 100% योगदान दिलं, म्हणून देशाचा सैनिक म्हणून गौरवद्वार तुझ्या जेवढे कामात आले तेवढेच आमच्यासारख्याच्याही कामात आले. तेच गौरवोद्गार परत एकदा पोलीस सैनिक म्हणून आमचा मित्र ज्यावेळेस तिथून रिटायर्ड होईल त्यावेळेस आम्ही त्याच इमाने इतबारे काम केलेला सैनिक असं नाव ज्यावेळेस या ठिकाणी घेऊ, त्या दिवशी सागर सुखदेव कोतवाल यामधला सुखदेव कोतवाल खऱ्या अर्थानं अभिमानानं सांगेल की माझा मुलगा त्या ठिकाणी 2 ड्युट्या करून त्या असलेल्या माणसाला न्याय देऊ शकला. यासाठीच्या शुभेच्छा देतो आणि लांबलेले माझे 2 शब्द संपवतो. जय जवान, जय किसान, धन्यवाद. धन्यवाद गणेश दादा.